मुंग्यांचं वारूळ आणि स्वामी. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते. शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारूळही झालं, मात्र त्यांनी समाधीभंग केली नाही. एके दिवशी एका लाकूडतोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूड तोड्या भयभीत झाला. इतक्यात त्यांची समाधीभंग पावली. ते देहभानावर आले. लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होते. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो.